कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे दशरथ योगे मेला, कर्मे रावण अक्षय पावला, योग घडला, जगाची मालकीण होती सीता, कर्म चुकलं का बोला महिला मंडळ? बरं महिला मंडळ खरं खरं सांगा, इथं आहे का नाही माहित नाही, पण मी जिथं राहतो तिथं जिच्या नवऱ्याला 40,000 रुपये पगार आहे त्याच्या बायकोला 20 चप्पलचे जोड घालायला. किती? 20 चप्पलचे जोड घालायला. मी एकदा जेवायला बसलो, एक बाई चप्पल घालून मला वाढायला आली. मी म्हणलं बाई मी जेवायला बसलो आणि तुम्ही चप्पल घालून वाढायला आलात. ती म्हणली महाराष्ट्राचं काय आहे नो, ती वाढण्याचीच आहे. म्हणजे चप्पल वाढण्याची असते का? म्हणलं अशा किती चप्पल आहेत तुम्हाला? ती म्हणली बाहेर फिरायला जाण्याची वेगळी, बाजारला जाण्याची वेगळी, माहेरला जाण्याची वेगळी, वाढण्याची वेगळी, बाथरूमची वेगळी, किचनची वेगळी. म्हणलं थोबाडी थानायची आहे का एखादी? ये घेऊ. माझा मुद्दा हा आहे, जिच्या नवऱ्याला 40,000 रुपये पगार आहे त्याच्या बायकोला 20 चप्पलचे जोड घालायला आहेत. पण चप्पल घालायला पाय द्यायचे का नाही द्यायचे हे जिच्या हातात आहे, ती जगाची मालकीन मात्र 14 वर्ष बिना चपलाची वनात आहे. याला म्हणायचं कर्म. जाऊ द्या, तुम्हाला कर्माचं एक उदाहरण सांगतो, ऐकताय तुम्ही लक्ष देऊन म्हणून सांगतो. महाभारतामध्ये काशीप्रसाद जयस्वाल नावाची एक व्यक्ती सांगून गेली की ब्रू नक्षत्र नावाचा एक राजा आहे, आणि त्या ब्रू नक्षत्र नावाच्या राजाला एक पोरगा झाला. त्या पोराचं नाव आहे हस्ती. त्या हस्ती नावाच्या पोरानं जे गाव निर्माण केलं त्या गावाचं नाव कोण म्हणलं? बरोबर बोललात, बोला की. हस्तिनापूर. त्याचं पहिलं नाव आहे हस्तिनापूर, दुसरं नाव इंद्रप्रस्थनगर, तिसरं नाव योगिनिकपुरा, चौथं नाव सिरी, पाचवं नाव किला सिरी, सहावं नाव लालकोट, सातवं नाव जहापना, आठवं नाव तुबलकाबाद, नववं नाव मुबारकबाद, 10वं नाव फिरोजाबाद, 11वं नाव अकबराबाद, 12वं नाव देहली, 13वं नाव चिराग देहली, 14वं नाव दिल्ली, आणि 19 फेब्रुवारी 1931 ला इंग्रज अधिकारी व्हाईसराय यानं तिचं नाव ठेवलं नवी दिल्ली. थोडा विको कमी करा. त्या दिल्लीची नावं बदलली साहेब, वैभव नाही बदललं. लोकसभेचे स्पीकर ओम बिर्ला जिथं बसतात ना, त्याच्या पाठीमागे एक श्लोक लिहिलेला आहे, धर्मचक्र परिवर्तनाय. दिल्लीचं तख्त हे धर्माधिष्ठानाची वाट पाहत राहतं. मग तो ब्रू नक्षत्र नावाचा राजा, त्या ब्रू नक्षत्र नावाच्या राजाला एक पोरगा झाला, त्या पोराचं नाव आहे हस्ती. त्या हस्तीला पुढे एक पोरगा झाला, त्याचं नाव आहे नहुष. नहुषचा पोरगा ययाती, ययातीचा पुरू, पुरूचा कृकण्यम, कृकण्यमचा मतिनार, मतिनारचा सेविनार, सेविनारचा दिविरथ, दिविरथचा अधिरथ, अधिरथचा नवरथ, नवरथचा तपलिचा, तपलिचाचा वृक्ष, वृक्षाचा संवरण, संवरणला पुढे एक मुलगा झाला ज्याचं नाव होतं कुरु, म्हणून त्या घराण्याला नाव पडलं कुरुवंश. त्यांच्याच कुलामध्ये पुढे एक मुलगा जन्माला आला ज्याचं नाव होतं प्रतीक. त्याला 3 मुलं, देवापी, बाल्लिक, शांतनू. देवापी संन्यासी झाला, बाल्लिक महाभारत युद्धामध्ये मेला, आणि शांतनू हस्तिनापुराचा राजा झाला. त्या शांतनूला गंगा नदीपासून झालेला आणि वाचलेला एक मुलगा ज्याचं नाव होतं देवव्रत. त्याने भीष्म प्रतिज्ञा केली म्हणून त्याचं नाव पडलं भीष्माचार्य. त्याची दुसरी बायको, तिचं नाव होतं सत्यवती. तिला 2 मुलं, एकाचं नाव विचित्रवीर आणि दुसऱ्याचं चित्रांगत. त्यांच्याच कुलामध्ये पुढे 2 मुलं जन्माला आली, एकाचं नाव पंडू आणि दुसऱ्याचं धृतराष्ट्र. पंडू नावाचा राजा, त्या पंडू नावाच्या राजाला पृथा नावाची एक बायको आहे, जिचं खरं नाव पृथा आहे, पण तुम्ही आम्ही सगळेजण तिला काय म्हणतो? कुंती. त्या पृथेला विवाह कालापूर्वी एक मुलगा झाला ज्याचं नाव आहे वसुसेन. आपण सगळेजण त्याला कर्ण असं म्हणतो. आणि विवाह कालाच्या नंतर तिला 3 मुलं जन्माला आली, धर्मराज, युधिष्ठिर, भीम आणि अर्जुन. तिची सवत मद्र देशातील एका राजाची मुलगी जिचं नाव होतं माद्री. तिला 2 मुलं, एकाचं नाव नकुल आणि दुसऱ्याचं सहदेव. इकडे धृतराष्ट्र नावाचा राजा, त्या धृतराष्ट्र नावाच्या राजाला एक बायको आहे जिचं नाव आहे गांधारी. महिला मंडळ, गांधारीला कधी नावं ठेवायची नाही, कारण गांधारी सारखी महान पतिव्रता जगाच्या पाठीवर आपल्याला पाहायला मिळत नाही. कारण तिच्या नवऱ्याला दिसत नव्हतं म्हणून दिसत असताना सुद्धा डोळ्यावर पट्टी बांधून उभं आयुष्य मालकासाठी जिने खर्च केलं, तिचं नाव आहे गांधारी. त्या गांधारीचं माहेर आहे गांधार. त्या काळातलं गांधार म्हणजे अलीकडचं कंधार, अलीकडचं कंधार म्हणजे आत्ताचं कंधार, आणि आत्ताचं कंधार म्हणजे अफगाणिस्तानची राजधानी. अफगाणिस्तान सुद्धा आता आहे. 1929 ला उपस्थान, नंतर उपस्थान, नंतर अफगाणिस्तान. 1985 सार्क परिषदेची स्थापना, आणि 2002 सार्क परिषदेचा 8वा देश म्हणून अफगाणिस्तान भारताच्या पंक्तीला बसला. माझा मुद्दा एवढा व्यापक नव्हता. माझा मुद्दा हा होता, 100 पुत्र होते गांधारीला. किती? 100 पुत्र. आणि पांडव किती होते? 5. ऐका, संपूर्ण महाभारताचा नायनाट झाला. कसा झाला माहितीये तुम्हाला? त्या संपूर्ण 100 पुत्रापैकी जो दुर्योधन होता, तो दुर्योधन वयाच्या 16व्या वर्षी अफगाणिस्तान मधून आला
थेट हस्तिनापुरामध्ये गेला. हस्तिनापुरामधून डायरेक्ट अफगाणिस्तानला गेला, कारण अफगाणिस्तानला त्या गांधारीला 100 भाऊ होते. जसे पुत्र 100 ना, तसे गांधारीचं माहेर गांधार. त्या गांधार नरेशाला 100 मुलं होते. या दुर्योधनाचे मामा किती होते? 100. अफगाणिस्तानला गेला दुर्योधन, वयाच्या 16व्या वर्षी सगळ्या मामाला जेलमध्ये जेलबंद केलं आणि वयाच्या 16व्या वर्षी अफगाणिस्तानचा तो राजा झाला. कोण? दुर्योधन. आणि सगळ्या मामाला जेलमध्ये बंद केल्यावर सगळ्याला 8-8, 10-10 हरभरे फुटाणे खायला द्यायचं. 200-200 किलो वजनाचे मामा 30-35 किलोवर आले. सगळेजण गोळा झाले आणि सगळे काय म्हणले माहितीये का? आपण मरून जाऊ. पण त्याच्यात सगळ्यात एक चॅप्टर मामा होता ज्याचं नाव होतं शकुनी. तो काय म्हणला माहितीये? हे बघा, उद्यापासून तुमच्या सगळ्याच्या हरभरे फुटाणे जमा करा आणि सगळ्याच्या हरभरे फुटाणे जमा करून उद्या मला खायला द्या. बाकीचे म्हणले अरे तुला खायला दिलं आम्ही मरून जाऊ ना. तो म्हणला तुम्ही मेले तरी चालेल, मी जगलो पाहिजे. बाकीचे म्हणले तुम्ही जगून काय करणार? म्हणला मी जगून त्या हस्तिनापुराला जाणार. तिथं जाऊन काय करणार? तिथं जाऊन मी त्या दुर्योधनाचा विश्वास जिंकून घेणार. विश्वास जिंकून काय करणार? तर हस्तिनापुरामध्ये त्या शकुनीनं दिलेलं उत्तर फार सुंदर आहे. तो शकुनी म्हणतो त्याचा विश्वास जिंकून असे काही सल्ले मी त्या दुर्योधनाला देणार जसे त्याने माझे 100 भाऊ जेलमध्ये जेलबंद करून मारले, तसे मी सुद्धा माझ्या सल्ल्यानं त्याच्या 100च्या 100 भाऊ मारून दाखवणार. मग मला सांगा, कौरवांचं एवढं वाटुळं झालं, सल्लागार समितीवर कोण होतो? मामा. मामा एकच हात फिरवायचा, भांजे दुर्योधन. एवढ्या एका हातानं सगळ्या कौरवांचं वाटोळं झालं. वयाच्या 16व्या वर्षी दुर्योधनाचं कर्म चुकलं, फळ सुद्धा त्याला भोगावं लागलं. जसं तुम्ही कर्म कराल तसं भोगावं लागतंय. माझा मुद्दा हा होता, आपल्या पूर्वीच्या जन्मामध्ये कर्म असेल तर आपल्याला मनुष्याचा जन्म मिळतो. मग महाराज एवढा अनमोल किमतीचा जन्म मिळालाय, किती सुंदर आहे हो. 2 हात आहेत, 2 डोळे आहेत, 2 पाय आहेत, 2 कान आहेत, 2 नाक आहेत. नाही चुकलं काय की नाक एकच आहे. मग एवढा सुंदर नरदेह आहे महाराज. याच नरदेहामध्ये आवळ्या एवढ्या आकाराचा एक मेंदू आहे. ऐकताय ना तुम्ही? लय असं अवघड नाही चाललं. आवळ्या एवढ्या आकाराचा मेंदू आहे आणि त्या आवळ्या एवढ्या आकाराच्या मेंदूमध्ये पांडुरंग महाराज एक बॉबिन फिट केलेली बॉबिन. ती बॉबिन, त्या बॉबिनवर एक बेल्ट चढवला. ती बॉबिन काय करते माहितीये का? रात्रंदिवस त्या बेल्टला फिरवत राहते. काय त्या बेल्टाची लांबी? एका जपानच्या विल्सन नावाच्या शास्त्रज्ञानं सांगितलंय, पृथ्वीला 3 प्रदक्षिणा येतील एवढी मोठी त्या बेल्टची लांबी आहे. काय करतो तो बेल्ट? आपण दिवसभर काय पाहतो तर त्या बेल्टवर चित्रीकरण होतं. आपण दिवसभर काय ऐकतो त्या बेल्टवर रेकॉर्ड होतं. आणि संध्याकाळी झोपताना बटन दाबलं की दिवसभर काय घडलंय तो बेल्ट संध्याकाळी आपल्याला दाखवायचं काम करतो. एवढा अनमोल किमतीचा नरदेह आपल्याला दिलाय. आम्ही रोज कीर्तनातून सांगतो, या नरदेहानं त्या देवाचं भजन केलं पाहिजे, नामचिंतन केलं पाहिजे, कीर्तनाला आलं पाहिजे, पखवाज वाजवला पाहिजे, विणा वाजवला पाहिजे. पण आमचीच पोरं आम्हाला म्हणतात, महाराज पखवाज वाजून कीर्तन करून तुम्हाला देव भेटला का? आमचीच लोक आम्हाला म्हणतात, महाराज टाळ वाजून कुठं देव भेटतो का? मुंबईला माझं कीर्तन झालं आणि कीर्तन झाल्यावर एक जण माझ्या समोरासमोर येऊन मला प्रश्न उत्तर करायला लागला. वेल एज्युकेटेड पोरगा होता, शिकलेला होता, सुशिक्षित होता. बऱ्याच सुशिक्षित शिकलेल्या लोकांना असं वाटतं की धोतर घालणारे अर्धे येडेच आहेत काय. पण ते गैरसमज डोक्यातून काढून टाका, कारण आताच्या मितीला वेल एज्युकेटेड पोरं चांगल्या पद्धतीचं इंग्लिशमध्ये कीर्तन करायला लागलेत. हा वारकरी संप्रदायाचा विजय आहे. विजय. त्या पोरानं मला प्रश्न विचारायला सुरू केलं, बाबा विष्णू महाराज तो पोरगा मला म्हणला, का हो महाराज रोज कीर्तनात म्हणता टाळ वाजवा, पखवाज वाजवा, विणा वाजवा, तुम्हाला माझे काही प्रश्न आहेत, तुमच्याबरोबर प्रश्न उत्तर करायचं आहे, तुमच्यासोबत रॅपिड फायर करायचंय, तुमच्यासोबत खंडन मंडन करायचंय. म्हणलं टेबल लाव बस. माझ्या समोर बसला, मला त्यानं प्रश्न विचारायला सुरू केले. म्हणलं का हो महाराज रोज देवाचं भजन करता? म्हणलं हो. रोज कीर्तन करता? म्हणलं हो. रोज नामचिंतन करता? म्हणलं हो. मग म्हणला, महाराज जर तुम्ही रोज देवाचं भजन करता तर देव कधी तुमच्या स्वप्नात तरी आला का? मी म्हणलं अजून तरी नाही बाबा. आणि खरं आहे त्याचं. विचारा टाळकऱ्यांना, किती वर्ष झालं टाळ वाजवता बाबा, तुमच्या कधी स्वप्नात देव आला का? नाही. विचारा वादकाला, कधी स्वप्नात देव आला का? नाही. बरं इथं बसले याच्या स्वप्नात कुणाच्या आला का? आई फार फार तर तुमच्या अंगात येईन, पण स्वप्नात आला का? नाही. म्हणा स्वप्नात देव आपल्या आला. त्याचं खरं आहे ना. बऱ्याच नास्तिकवादी लोकांचं म्हणणं हे, किलोचे टाळा तुम्ही पावसाळ्यावर आणले पण तुमच्या अजून स्वप्नात देव नाही आणि हे कधीच वारीला जात नाही तरी त्याच्या अंगात येतोय.
मग तुम्ही टाळ वाजवता कशाला? तुम्ही सप्ते करता कशाला? खरं आहे त्याचं. मी नेहमी कीर्तनात सांगत असतो, दादा तुम्ही कितीही टाळ वाजवले तरी टाळ वाजून आपल्याला देव भेटत नाही, ही गोष्ट कायम ध्यानात राहू. आपण कितीही विणा वाजवला तरी विणा वाजवून आपल्याला देव भेटत नाही, ही गोष्ट कायम ध्यानात राहू द्या. आपण कितीही पखवाज वाजवला तरी पखवाज वाजून आपल्याला देव भेटत नाही, ही गोष्ट कायम ध्यानात राहू द्या. हे तिघही कीर्तन सुटल्यावर माझ्याकडे येतील, का हो महाराज टाळ वाजून देव भेटत नाही, विणा वाजून देव भेटत नाही, पखवाज वाजून देव भेटत नाही, हे जरी खरं असलं तरी आम्ही तिघा असल्याशिवाय तुमचं कीर्तन सुटत नाही, हे तुम्ही ध्यानात राहू द्या. अरे बाबा हो, तुम्ही तिघा असल्याशिवाय माझं कीर्तन सुटत नाही, हा तर पार्ट नंबर 2 आहे. तुम्ही तिघा असल्याशिवाय माझं कीर्तन सुरूच होत नाही, हा पार्ट नंबर 1 आहे. तरी सुद्धा मी माझ्या मतावर ठाम आहे. टाळ पखवाज विणा वाजून आपल्याला कधीच देव भेटत नाही. मग कशाला वाजवायचा टाळ, कशाला वाजवायचा पखवाज, कशाला वाजवायचा विणा? देव तर भेटत नाही ना. मग एवढा सगळा अट्टहास कशाला करायचा? कशाला मुंबईहून कीर्तनकार बोलवायचा? देव भेटत नाही ना. मग एवढं सगळं चाललंय कशासाठी? का 10-10 लाख रुपये खर्च होता सप्त्याला? देव भेटत नाही ना. मग कशाला चाललंय हे सगळं? त्याच्यासाठी मला महिला मंडळीला प्रश्न विचारायचा. महिला मंडळ, माझ्या प्रश्नाचं जी महिला योग्य उत्तर देईल तिला एक सोन्याचं नाणं गाडीमध्ये ठेवलेलं आहे, बराबर 5 तोळ्याचं आहे. जी कोणी प्रश्नाचं उत्तर देईल तिला इथं समोर बोलून यथोचित असा तिचा सन्मान करून तिला ते नाणं बक्षीस देण्यात येईल. महिला मंडळ विचारू प्रश्न. मग मला सांगा, महिला मंडळ खरं खरं सांगा, तुम्ही तुमच्या लग्नामध्ये तुमच्या पतीचं नाव घेता, पती भेटावा म्हणून का भेटलेला पती टिकावा म्हणून? ए जळगाव, प्रश्न नाही समजला? सोन्याचं नाणं आहे, सोन्याचं नाही समजला? विचारतो पुन्हा. लग्नामध्ये तुम्ही पतीचं नाव घेता, पती भेटावा म्हणून का भेटलेला पती टिकावा म्हणून? लग्न झालेत ना तुमचे? अरे मग बोला ना. लग्नामध्ये पतीचं नाव घेता, सरळ आहे ना. पती भेटावा म्हणून का भेटलेला पती टिकावा म्हणून? भेटलेला पती कोण कोण म्हणतंय टिकावा म्हणून? हात वर करा बरं. टिकावा म्हणून 1, अजून 2, अजून 3, अजून 4. नाणं एकच आहे, देऊ कुणा कुणाला? उत्तर बरोबर आहे पण नाणं एकच आहे ना. आणि सांगितलं होतं एकीनेच द्यायचं. 4 जणांनी उत्तर दिल्यामुळे उत्तर प्रश्न बरखास्त करण्यात आलेला आहे. प्रश्नाचं उत्तर तुम्ही योग्य दिलं, नाण्याचा विचार आपण पुढच्या वर्षी करू. चला, महत्वाचं, फार सुंदर उत्तर दिलं ताई तुम्ही. लग्नामध्ये तुम्ही पतीचं नाव घेता, पती भेटावा म्हणून नाही, भेटलेला पती अखंड तुमच्या संसारामध्ये टिकावा म्हणून. जुन्या काळातले नावं असायचे बा, उखाण्यात नावं घ्यायच्या बघा महिला मंडळी. जुन्या काळातले उखाणे बी लय सुंदर असायचे बाबा. आता उखाणेच नाही राहिले तसले. काय उखाणे होते महाराज जुन्या काळातले? देऊ का एक तुम्हाला? सांगू का नमुना? सांगू का? नको? बरं सांगतो ऐका. पंढरपुराच्या वाळवंटामध्ये डोक्यावर तुळस घेऊन पांडुरंग परमात्म्याकडे एक बाई पाहत होती. किती सुंदर उखाणा घेतला तिनं. ती म्हणली, येत होते जात होते खिडकीमधून पाहत होते, खिडकीला 3 तारा अडकी, त्याला उंदर 12 पान खाते, 13 घाम येतो जरा जरा. तिकडून आला व्यापारी, त्याने दिली सुपारी, सुपारी देते वाण्याला, हांडा नेते पाण्याला, पाणी आणते आडाचा, वाडा बनते भिंगाचा. वाड्यात वाडे 7 वाडे, वाड्यात होता पलंग, पलंगावर गादी, गादीवर उशी, उशीवर बशी, बशीवर कप, कपाला घर, घराला भिंत, भिंतीवर होती घडी, घडीत वाजला 1. आणि पांडुरंगाचं नाव घेते मी ज्ञानोबा तुकोबाची लेक. असे मला 130 येते. अजून एक सांगू का महिला मंडळ? लय लांब आहे ते, सांगू का? पार हिथून सुरू केला की गेवराय पद बंद होत नाही. सांगू का? अरे तुमचे झाले नाही रे, तुम्ही थांबा. महिला मंडळ घेऊ का? नको? नको? हा? काय नको? खाली बघा ते तर म्हणतात घ्या घ्या. बरं जाऊ द्या, आता घेतोच, तुमच्या मनातला आहे तर. अहो, आधी केली बार्शी पैठण केलं. गेल्या वर्षी पैठणची माता कवर पंढरपूरला जायची आवड, पंढरपूरला विठ्ठल रुक्मिणीचा जोडा.
विठ्ठल रुक्मिणीच्या जोड्याची हवा पाहू कैकाडी महाराजाचा मठ पाहू कैकाडी महाराजाच्या मठाला घालते मी वेडा. पुढं आला वाकडीचा वडा, वाकडीच्या वड्याला सोन्याची हलकी, पुढं आली मुक्ताबाईची पालखी, मुक्ताबाईच्या पालखीला सोन्याचा तुरा, पुढं आला गोपाळपुरा, गोपाळपुऱ्यात जनाबाईचा खेळ. आता झाली आळंदीला जायची वेळ, आळंदीला थोर साधू संत, थोर साधू संतांची करते मी सेवा. पती म्हणतात माहूरला जावा, माहूरची साडी, औंढा नागनाथाची पाऊफडी, औंढा नागनाथापाशी झाली दाटी. बासरला येणं केलं सरस्वतीसाठी, सरस्वतीपाशी एक मुकाम राहू. राजूरचा गणपती पाहू, राजूरच्या गणपतीपाशी चतुर्थी सोडली. घाई घाई परळीला आले गा बाई, परळीच्या देवा, शिवरात्रीला हवा. पती म्हणतात काशीला जावा, काशीला केले 4 धाम, आधी केली ब्रह्मगिरी, नंतर केली त्र्यंबकेश्वरी. त्र्यंबकेश्वरी पाशी एक मुक्काम राहू, हवा ललिताची पाहू. शिर्डी साईबाबाला जाऊ, शिर्डी साईबाबापाशी धनुष्यबाण. मुंबईत मुंबादेवी छान, आणि मुंबईमध्ये मंत्र्यांची भरली सभा, आणि विष्णू महाराजांच्या पाठीमाग परमेश्वर उभा. लग्नात सुद्धा एवढं मोठं नसेल. होय घेतलं होय नाही महाराज, तसा काळ होता महाराज. जुन्या काळातल्या लोकांना विचार, बाबा तुमच्या काळात मोबाईल होता का, लॅपटॉप होतं का, कॉम्प्युटर, इंस्टाग्रामला अकाउंट आहे का तुमचं? पोरांनो विनोदाचा मुद्दा सोडून द्या, पण पोरांनो एवढी एकच पिढी आहे की या पिढीकडे बोट करून आम्ही सांगू शकतो की आमच्या बापाचा अजून इंस्टाग्रामला अकाउंट नाही. आज आपल्या बायकांचे सुद्धा इंस्टाग्रामला अकाउंट आहे. ही फार मोठी शोकांतिक आहे. बाबा बस तुमची पिढी होती, निघून गेली तुमची पिढी, आता पुढे चालली. इथून पुढं आमची सुद्धा लेकरं आमची सुद्धा इज्जत करतील का नाही, हा फार मोठा प्रश्न आहे. यांच्या काळात मोबाईल नव्हता, कॅम्प्युटर नव्हतं, गणिताची पद्धत. तुमच्या काळात गणिताची पद्धत नव्हती. गणित कसं होतं माहिती आहे का, पावकी, दीडकी, निमकी, सव्वाकी, बरोबर आहे बाबा. पाव एक पाव, पाव दोन अर्धा, पाव त्रिक, पाऊन, पाव चौक एक, पाव पाच सव्वा, पाव सुक दीड, पाव सत पावणे दोन, पाव आठ दोन, पाव नऊ सव्वा दोन, पाव दहा अडीच, निम एक निम, निम दोन एक, निम त्रिक दीड, निम चौक दोन, निम पाच अडीच, निम सक तीन, निम सत साडेतीन, निम आठ चार, निम नम साडेचार, निम दहा पाच, पाऊन एक पाऊन, पाऊन दोन दीड, पाऊन त्रिक सव्वा दोन, पाऊन चौक तीन, पाऊन पाच पावणे चार, पाऊन सक साडेचार, पाऊन सत सव्वा पाच, पाऊन आठ सहा, पाऊन नऊ पावणे सात, पाऊन दहा साडेसात. असे लय मोठे येतात, पण एका पाकिटात एवढं ज्ञान मी लोकांपर्यंत पोहोचू देत नाही. माझा एक नियम आहे बाबा. महत्वाचं बोलू तुम्हाला, आताची शिक्षण व्यवस्था आणि या जुन्या शिक्षण व्यवस्थेमध्ये फार मोठा फरक आहे बाबा. आताचे शिक्षक लोक वर्गामध्ये गेले तर पोरांना शिकवायला सुरू करतात, a स्क्वेअर फूट प्लस b स्क्वेअर फूट इट इक्वल टू c स्क्वेअर फूट. शिकवणारालाही कळलं ना का मग शिकवतोय, आणि शिकणाराचं तर बजेटच बसलं नाही. मग काय कामाचा तो नेपोलियन बोनापार्ट. इथं बसलेल्या सगळ्या तरुण मुला मुलींना विचारा, पोरांनो जे वर्गामध्ये शिकवल्या जातंय ते व्यवहारात घडत नाही, आणि जे व्यवहारात घडतंय ते वर्गामध्ये शिकवले जात नाही. पोरांनो पायथागोरसचा सिद्धांत 9वीचा पेपर दिल्यानंतर व्यवहारात कधी कामाला पडला रे? कधीच नाही. मग कशाला शिकवला? 60-30-90चा भूमितीचा प्रमेय 10वीचा पेपर दिल्यानंतर व्यवहारात कधी कामाला पडलं? कधीच नाही. मग कशाला शिकवलं? काय कामाचा होता नेपोलियन बोनापार्ट आमच्या पोरांचा? तो हिटलर कशाला शिकवता आमच्या पोरांना? तो वास्को डी गामा आमच्या काय कामाचा? तो आइन्स्टाईन कशाला देतात ते ज्ञान आमच्या पोरांना? आमच्या पोरांना शिकवायचंय तुम्हाला तर हे शिकवा. वयाच्या 16व्या वर्षी तोरण्याला तोरण बांधणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आमच्या पोरांना कशाला देता येत ज्ञान? ते विज्ञानाचे शिक्षक आले की आम्ल पदार्थ फरक स्पष्ट करा. कशाला फरक स्पष्ट करा? अरे इथं लग्नाला 5-5 वर्ष झाले नवरा बायकोचे फरक स्पष्ट व्हायना, आणि तुम्हाला आमला आंबलीची पडले. ते भूगोलाचे शिक्षक आले, जलावरण सांगा, शिलावरण सांगा, बेसालचा पट्टा सांगा, अग्निजन्य खडक सांगा. दळभद्राव जमिनीच्या 300 फूट आतमध्ये गेले तुम्ही. फक्त 110 मिलीमीटर पाऊस पडला नाही तर माझा शेतकरी आत्महत्या करणार नाही, हे धोरण जोपर्यंत तुम्ही आमच्या पोरांना देणार नाहीत तोपर्यंत परभणीचं कृषी विद्यापीठ कुलूप लावून बंद पाडलं तरी मराठवाड्याचं काय नुकसान होणार नाही. आज पावसाची गरज आहे. आमच्या पोरांना पावसाचं ज्ञान पाहिजे. आमच्या पोरांना सोयाबीनला पाऊस किती लागल, मिरचीला पाऊस किती लागल, ज्वारीला पाऊस किती लागल याचं आमच्या पोरांना सेल्स मीटरमध्ये ज्ञान पाहिजे. जोपर्यंत तुम्ही आमच्या शेतकऱ्यांच्या लेकरांना हे ज्ञान देत नाहीत तोपर्यंत या भारत देशाचा विकास होणं शक्य नाही. माझा मुद्दा फार लांबच चालला, माझा मुद्दा तिकडे नाही. माझा मुद्दा एवढाच आहे, महिला मंडळ. लग्नामध्ये तुम्ही पतीचं नाव घेता, पती भेटावा म्हणून नाही तर भेटलेला पती अखंड तुमच्या संसारामध्ये टिकावा म्हणून. तसे आमचे टाळकरी, आमचे विनेकरी आणि आमचे मृदंगाचार्य देव भेटावा म्हणून कधीच वाजवत नाहीत. तो अंतकरणात भेटलेलाच आहे, तो अखंड टिकून राहावा म्हणून त्याला भोगण्यासाठी वाजवली जाणारी ही साधन आहे. म्हणून तर आपण म्हणतो लावणी मृदंग श्रुती टाळ घोष शिव ब्रह्मरस आवडे, शिव ब्रह्मरस आवडे.
वा वा ऐका, हा सुंदर नरदेह आपल्याला मिळालाय देव प्राप्त करण्यासाठी नाही, मिळालेल्या देवाला भोगण्यासाठी या शरीराचा वापर करायचा आणि त्याची सेवा करण्यासाठी आपण संपूर्ण शरीर. महाराज ही संत मंडळी होती ना, एवढी वारकरी संप्रदायातील संत मंडळीची, संत नेमकं म्हणायचं कुणाला हो? जीवनाचं निरीक्षण करून परीक्षण केलं तर 4 वर्ग आपल्याला पाहायला मिळतात बाबा. एक वर्ग असा आहे जो साधारण आहे, दुसरा वर्ग असा आहे जो साधू आहे, तिसरा वर्ग असा आहे जो साधक आहे आणि चौथा वर्ग असा आहे जो संत आहे. कोणाला म्हणायचं साधारण, कोणाला म्हणायचं साधक, कोणाला म्हणायचं साधू आणि कोणाला म्हणायचं संत. ऐका, काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ आणि अहंकार हे 6 ज्यांनी केले धारण त्यांना म्हणायचं साधारण. हे 6 ज्यांनी ठेवले धाकात त्यांना म्हणायचं साधक. हे 6 ज्यांनी टाकले दुहून त्यांना म्हणायचं साधू आणि या 6चा ज्यांनी केला अंत त्यांना म्हणायचं संत. ते संत श्री सावता महाराजांच्या पुण्यतिथी निमित्तचा कार्यक्रम आहे. श्री संत नामदेव महाराजांच्या काय एकनिष्ठता होती महाराज या संतांकडं. अहो नामदेव महाराजांना तर पंढरपुरामधून बाजूला काढण्यासाठी अनेक प्रयत्न झाले. सांगू तुम्हाला, एक दिवशी सगळ्या साधू संत मंडळीनं मेळावा घेतला आणि सगळे काय म्हणले माहितीये, अरे पंढरीच्या पांडुरंगाला आपल्यापेक्षा नामदेव महाराज प्रिय कशासाठी? सगळ्यांनी मोर्चा पंढरपूरच्या मालकाकडे वळवला आणि पंढरपूरच्या पांडुरंगाला काय म्हणले माहितीये, भांडण धरलं भांडण. हे देवा, अरे आम्ही सुद्धा तुझं नामचिंतन करतो, आम्ही सुद्धा तुझी भक्ती करतो, आम्ही सुद्धा तुझी सेवा करतो, मग आमच्यापेक्षा तुला नामदेव रायच लाडाचे का? देव म्हणले मला काय कुणी लाडाचं नाही बाबा, मला सगळे सारखेच आहेत. तुम्हाला लाडाचे वाटत असले तर तुम्ही पंढरपुरात त्यांची परीक्षा घेऊन पहा. सगळे संत काय म्हणले माहितीये का, मग आता एक काम करू म्हणले, देवाकडेही भांडण न्यायचं नाही. मग नामदेवराय पंढरपुरातून बाजूला नसतात ना, देवाच्या लय चिटकून बसलेत ना, नामदेवरायालाच पंढरपुरातून बाजूला कर. मग सगळ्यांनी ठरवलं एका एकाने जायचं नामदेवरायाला. पंढरपूर तीर्थक्षेत्रापेक्षा दुसऱ्या तीर्थक्षेत्राचं महत्व पटवून द्यायचं. पहिल्यांदा नंबर लागला ज्ञानोबारायाचा. ज्ञानोबाराय गेले आणि काय म्हणले माहितीये, नामा अरे पादो पवित्रो यदी तीर्थयात्रा, हस्तस्य भूषणम दानम, हाताचं काम दान करणं, पायाचं काम तीर्थयात्रा, चला माझ्यासोबत तीर्थयात्रेला जाऊ बाहेर. नामदेवराय म्हणले माऊली तुमच्यासोबत तीर्थयात्रेला यायला काही अडचण नाही, पण तीर्थयात्रा करत असताना जगाच्या पाठीवर कटेवरी कर आणि विटेवरी उभा नसणारा देव दिसला नाही तर मी त्या देवाचं दर्शन सुद्धा घेणार नाही. कटेवरी कर नाही ज्या देवाचे आणि नेघे मी तयाचे दर्शन, देवा मी त्याचं दर्शन सुद्धा घेणार नाही. दुसरा एक वारकरी म्हणला, थांबा म्हणला, मी जातो नामदेवरायाकडं. तो वारकरी गेला आणि म्हणला, ओ नामदेवराय काय या पंढरपुरामध्ये बसलात, चला म्हणे सब तीरथ बार बार, गंगा सागरी एक बार. नामदेवराय म्हणले, अरे वेड्या, पंढरपूर सोडून दुसऱ्या तीर्थक्षेत्राला जायला तुला लाज वाटत नाही? मी नाही म्हणत बरं. नामदेवराय म्हणतात, पंढरी सोडून जाशी अनेक तीर्था आणि काय तुझ्या चित्ता लाज नाही. अजून एक जण गेला, ओ नामदेवराय अया पंढरपुरापेक्षा त्या काशीला लय सेवा घडती देवाची, चला काशीला. नामदेवरायानं फार सुंदर उत्तर दिलं, अभिमानी लोक जाती वाराणसी आणि माझी ती मिराशी पंढरी. सगळेजण म्हणले, देवा नामदेवरायाला आम्ही सांगितलेलं काय पटाना, तूच विटेवरून खाली उतर आणि नामदेवरायाला घेऊन वैकुंठाला सोडून ये बरं. देव विटेवरून खाली उतरला, नामदेवरायाकडे गेला. ओ नामदेवराय, नामदेवराय अहो काय या पंढरपुरामध्ये बसलाय, चला माझ्यासोबत जाऊ वैकुंठाला, बघा त्या वैकुंठामध्ये किती आनंद आहे. नामदेवराय म्हणले, देवा वैकुंठामध्ये आनंद असता तर तू कशाला मरायला खाली आला असता का? या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. देवा तू वैकुंठाहून या संताच्या भूमीमध्ये या पंढरपुरामध्ये राहण्यासाठी आलाय. काय तुझ्या वैकुंठामध्ये रे? आणि तुझं वैकुंठ देवा आम्हाला चांगलं माहिती आहे. वैकुंठ कोपट सुनाट झोपट,
लालकोट जुनाट झोपडी आणि नको आडाडी घालू आम्हा वैकुंठाशी आम्हा नको धाडू हरी आणि वास दे पंढरी सर्व काळ देवा आम्हाला पंढरपुरामध्येच राहायचंय आम्हाला दुसरीकडे जायचं नाही बाबा देव म्हणले नामा बरं राहा बाबा पंढरपुरामध्ये पण या पंढरपुरामध्ये राहून तरी तुला नेमकं काय करायचं नामदेवरायानं मग उत्तर फार सुंदर दिलं देवा काही नाही हो रोज सकाळी उठून तुमच्या चरणावर लोटांगण घालायचंय रोज सकाळी उठून तुमच्या चरणाचं वंदन करायचंय आणि रोज सकाळी उठून तुमच्या सुंदर स्वरूपाला डोळे भरून पाहायचंय घालील अभंगाच्या एका चरणाचा भाव तुमच्या समोर दिलेला आहे माझ्याकडे फक्त 15 मिनिटं वेळ शिल्लक सगळ्याला विनंती मोठ्या प्रेमानं भजन करा भजन झाल्याच्या नंतर राहिलेल्या उर्वरित 15 मिनिटांमध्ये एका चरणाचा भाव तुमच्या समोर देण्याचा प्रयत्न करतो भजन गोड करा तुमचं भजन जर मला पटलं तर कीर्तन 15 मिनिटांना सुटल नाही तर एका चरणाला 10:15 वाजलेत 8:30ला सुरू झालं बरोबर एका चरणाला 10:15 दुसऱ्या चरणाला 12:15 भजन नीट केलं तर लगेच सोडल नाही केलं तर नाही सोडल महिला मंडळ सुरुवातीला तुम्ही भजन करायचं पुरुष मंडळ नंतर तुम्ही भजन करायचं बघू कोणाचं भजन मस्त होतंय श्रेष्ठ होतंय महिला मंडळ लाजायचं नाही घाबरायचं नाही तुम्ही घरी कोणाला घाबरता का नाही नाहीतच घाबरत नाही अवघड आहे सोपच नाही मा घाबरतच नाही आता 7-7 दिवस आता किती चांगला पकवाज वाजू द्या अमोल महाराज आमच्या आदिनाथ महाराज किती चांगला वाजू द्या उगा घरी जाऊन सांगू द्या असला पकवाज वाजिला आज आमच्या ताईनी फक्त एकदाच असं करायचं ज्याची त्याची बायको ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या भाषेत समजत पकवाजाची बायको म्हणती मला चाटा मारू ना वारकाची बायको म्हणती मेल्याने मला केसाने गाळा कापला गायकाची बायको म्हणती तुम्ही किती चालीचे आहेत मला आधीच माहित होत वकिलाची शिक्षकाची बायको म्हणती मला शिकू आता महाराजाची काय म्हणती हे कीर्तनात सांगायला लावू नका आमचे लय डेंजर आहे महाराज 7-7 दिवस आम्ही बाहेर असलो ना 8व्या दिवशी घरी गेलं तर आमची सुद्धा शेजारणीला म्हणते आला बाय आमचा सप्ता अरे हो का सप्ता
भूत आहे का काय? जाऊ द्या. महिला मंडळ म्हणताना भजन सगळ्यांनी म्हणायचं, गोड भजन करायचं, लाजायचं नाही. हा मस्त पैकी. आणि महिला मंडळ भजनाच्या बाबतीत ह्यांचा नाद नाही करायचं. आपल्याला कशाचं येतंय भजन, त्यांच्या इतकं भजन येणार. वारीमध्ये चालताना बघा, गाथ्यातलं भजन कमी म्हणतात पण माथ्यातलं जास्त म्हणतात. आता वारीत एक भजन ऐकलं मला. भजन काय होतं माहितीये का? ती चालता चालता म्हणत होती, अरे अरे विठोबा तुझ्यात माझं मन, आणि घेतला मोबाईल लावते तुला फोन. मी म्हणलं दुसरं चरण काय? दुसरं चरण ती दुसरं बी म्हणली, तुझी रे लय लय आठवण येती म्हणून तुला मी मिस कॉल देती. देवाला मिस कॉल द्यायला निघाल्यात ना. जाऊ द्या. म्हणतात सगळ्या जणी भजन. हा म्हणा, नामदेव जनाबाई, जसा जीव चाललाय ना. जरा मोठ्याने म्हणा की, मागच्या बसलेल्या नीट म्हणा, मोठ्याने म्हणा, जरा म्हणा. नामदेव धनाबाई, हा सोपान काका मुक्ताबाई, नामदेव जनाबाई, सोपान काका मुक्ताबाई, वा. नामदेव जनाबाई, सोपान काका मुक्ताबाई, वा वा. नामदेव जनाबाई, टाळी काही वाजत नाही बाई. येऊ द्या, येऊ द्या. दर्शन. हा ए आता महिला मंडळ या या या. आता नाव घेतल्याशी आतमध्ये जायचं नाही बघा. नाव चला आले का? उगा ही तर विषय चालू पाहिजे होता, संसार दुःख मूळ. ऐका ऐका आले का? आता होऊ द्या, थोडा लेटच होईल काय याच्या पलीकडे. होऊन द्या, येऊन द्या, येऊन द्या. या म्हणा, या. टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा, टाळ्या. घ्या चप्पल. इथं इथं चप्पल काढा, इथं चप्पल काढा, काढा. कोणचं गाव आहे? हेच आहे का? तस कसं? तुम्ही घ्या. नाव नाही येत? तुमचं काय नाव आहे? महादेवाच्या लय जुनं झालं ताई ते. अहो इतकं मोठं कीर्तन थांबून नाव घ्यायला लावतात म्हणजे काय कमाल आहे का नाही? दोघाच्या वरचं मीच घेतो. काय नाव तुमचं? घेऊ का मग? होय महाराज. दक्षांना देतात ना. ऐका ऐका ऐका. बरं जाऊ द्या, घेतोच. बाग लावते परोपरी, आज झाडं तरोतरी, आंब्याने बांधली कोई, उंबराळी खाई, कवट आंबट, संत्री गुळमट, ककडीचा गारवा, ऊस कसा हिरवा, तुम्ही जा उसात, मला बोरीन जांभळा आणा खिशात, तुम्ही पोलिसाची नोकरी धरा, मला साडी पैदा करा, माझ्या साडीचा लंग लाल, चोळी माझी चमकदार, माझ्या चोळीला हरभरा एवढी गाठ, काय सांगू संपत्तीचा दाट, माझ्या दारात लिंबाचं झाड, राहीन तर राहीन त्याच्या सावलीला जाईन, नाही तर माहेरला जाईन,
माहेर माझं बेगमपुरा, मला दिलं मोठ्याच्या घरी, वाड्यात वाड्या 7 वाडे, 7 वाड्याला 7 खोल्या, 7 खोल्याला 7 तल्प, 7 तल्पाला 7 कुल्प, 7 कुल्पाला 7 किल्ल्या, घेते एक किल्ली उघडते देवकुली, आडबीतीला पडबीत, पडबीतीला कपाट, कपाटाला मोती, कारभार दिला हाती, स्वयंपाक घरात होती, पाण्याला कोळीन, स्वयंपाकाला आचारीन, स्वयंपाक झाला नाना परी, बोलवायला गेलं मोहन बाळ, चला लवकरी, काय राया तुमचा थाट, बसायला टाकते चंदनाचा पाठ, गंगा जमुना वाट्या 7, आधी वाढते मसुराची पात, नंतर वाढते बुटुळ्याचा भात, नंतर वाढते तुपातला शिरा, गोळ चिगळ लागतो बरा, कोबोला कांदा, दाल गाळून बटाटा रांदा, चौपदरी चपातीची करते घडी, ठेवते पुडी, थिर जेवा राजेदास, जेवण आपले संपले, वसुरी जाऊन बसले, वसरी होता पलंग, पलंगावर बसले, अंगणात पाहून हसले, अंगणात होता बागळा, आणि अमोलरावाचं नाव घेता घेता दिवस गेला ना सगळा. अमोलराव जिंदगीभर आपल्याला विसरत नाही. ऐका ऐका महिला मंडळ, तुम्ही भजन घेत, मुंबईलाच आहे का? मग काय आमच्याच पार्टीचे. भजन करू आता, थोडं थोडं ऐका. महिला मंडळ, तुमचं भजन झालं, तुमचं भजन काय मला पटलं नाही. भजन कसं करावं लागतं माहितीये का तुम्हाला? भजन कसं करावं लागतं हे जर बघायचं असेल तर आमच्या पुरुष मंडळीचं बघा, किती सुंदर असतं, कसा आवाज असतो, भजन कसं असतं ते तुम्हाला काय कळतंय? पुरुष मंडळी हात वर करा सगळे. भजन म्हणताना सगळे जर महिला मंडळीपेक्षा 1 नंबर आवाज येणार का? येणार का? मोठ्यानं बोला, येणार का? हो. तुम्हाला काय माहिती भजन कसं असतं? भजन आधी आमचं बघा, आमचं ऐका, आणि आम्ही जे करतो ते भजन रोज घरी करा. बघा कसं भजन आहे, हात वर करा सगळे. भजन म्हणता सगळे, बघा तुमच्या, लय वजनात बोललोय त्यांना, सगळी इज्जत तुमच्या हातात आहे, तुम्ही ठरवा घालायची का ठेवायची. म्हणता सगळेजण मग म्हणा. राधे कृष्ण 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 राधे राधे. अरे पंचनामा केला रे माझ्या इज्जतीचा सगळा. अवघड आहे महाराज. सगळ्यांनी हात वर करा, महिला मंडळ, पुरुष मंडळ, सगळे 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 हात वर. थोडा विको द्यायला. तुले हरी का नाम विठ्ठल पांडुरंग, 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 विठ्ठल पांडुरंग, विठ्ठल पांडुरंग, विठ्ठल पांडुरंग, विठ्ठल पांडुरंग.
सांगा, एवढं सुंदर भजन केलं तुम्ही, हे भजन करीत असताना तुम्हाला तुमचा संसार आठवला का? खरं बोला ना, आठवला नाही? आठव. खरं सांगू का तुम्हाला, देवासोबत एकरूप राहण्याचं एकमेव ठिकाण काय असेल तर त्याचं नाव आहे देवाचं नामचिंतन. तुमच्या किती थोडं विको कमी करायचं, आता गायन झालं की विको बंद करायचं थोडा. तुम्ही कितीही तुमच्यावर संकट असू द्या, कितीही दुःख असू द्या, तुम्ही कितीही चिंताग्रस्त असू द्या, तुमच्या डोळ्यासमोर जर एखाद दिवशी आत्महत्या करण्याचा निर्णय आला ना, एक काम करा, देवाची खोली लावून घ्या. तुम्ही ज्या खोलीमध्ये बसला ती खोली लावून घ्या, बंद करा आणि अर्धा तास फक्त माझ्या पांडुरंग परमात्म्याचं नामचिंतन करा. आत्महत्यासारखा निर्णय तुमच्या डोळ्यासमोर आलेला सुद्धा निघून जाईल. ती ताकद माझ्या देवाच्या नामाची. म्हणून सुंदर भजन केलं तुम्ही. तुम्ही म्हणाल महाराज आम्ही सुद्धा रोज भजन करायची तयारी ठेवतो, पण महाराज भजन करत असताना नेमकं कोणत्या देवाचं करावं कळनाच. लय देव झाले, कोणत्या देवाचं करायचं काही कळना महाराज. सोप्पा देव सांगतो तुम्हाला, सांगू? विठोबा अभंगाच्या एकाच चरणाचा भाव तुमच्या समोर दिलेला आहे. एक चरण माझं शिल्लक आहे, वेळ आपला झालेला आहे. माझ्याकडे वेळेनुसार फक्त 10 मिनिटं शिल्लक आहे. तसं तर 5 मिनिटं अगोदरच सुरू केलं, पण हे काय टायमिंगचं कीर्तन नाही, हे मित्राच्या गावचं कीर्तन आहे. म्हणून आता हातभर इकडं नाही तर हातभर जास्त करू, लय लांब जायचंय. कोणी केलं ऐका, अभंगाच्या एकाच चरणाचा भाव तुमच्या समोर दिलेला आहे. वारकरी संप्रदायाची जी भूमी आहे ना आपली, जो संप्रदाय आहे ना आपला महाराज, हा वारकरी संप्रदाय एकनिष्ठतेचा संप्रदाय. कीर्तनाला चोपदार हाय. अहो माझा मी बघितलं नाही म्हणून ते विषय मला. कीर्तनामध्ये जी चोपदाराची परंपरा आहे ना महाराज, ही काय मोगमुबा केलेली परंपरा नाही बरं का. कीर्तनातला चोपदार म्हणजे तुकोबारायाच्या कीर्तनाला छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेलं संरक्षण आहे ते. म्हणून आम्ही रोज कीर्तनातून छत्रपती शिवाजी महाराज लोकांना सांगत राहतो. विष्णू महाराज अंतरकर सुद्धा शिवचरित्र एवढं सुंदर सांगतात महाराज, अत्यंत गोड आणि अत्यंत मधुर अशा पद्धतीचं, प्रत्येकाच्या डोळ्यातलं पाणी गालावर येईल अशा पद्धतीची त्यांची वाणी आहे. ऐका, रोज कीर्तनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज सांगत असताना काही लोक आम्हाला म्हणतात, महाराज छत्रपती शिवाजी महाराज का तुमचे देव आहेत का? का तुम्ही रोज कीर्तनातून छत्रपती शिवाजी महाराज सांगता? बरं, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल तुम्ही काय सांगाल? छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जास्त सांगण्याची गरज नाही. तो कीर्तनाचा म्हणजे कीर्तन करत असताना छत्रपती शिवाजी महाराज तुम्ही सांगितले पाहिजेत, पण 2 तास छत्रपती शिवाजी महाराज सांगणं हे सुद्धा कीर्तनाच्या बाबतीत चुकीचंच ठरेल. त्याच्यामुळे जास्त बोलण्याची गरज नाही. मी सांगतो ऐका, कोण होते छत्रपती शिवाजी महाराज? अरे 350 वर्षापूर्वी जिजाऊंच्या कुशीमध्ये जन्मलेलं निरागस बाळ म्हणजे शिवबा. इंग्रज, पोर्तुगीज, फ्रेंच यांसारख्या अत्याचारांचा काळ म्हणजे शिवबा. एकीकडे संयमाचा घाट म्हणजे शिवबा, सळसळत्या रक्ताची लाट म्हणजे शिवबा, राजनीती, युद्धनीती, गनिमेकावा यांसारख्या कूटशास्त्रांचा कळस म्हणजे शिवबा, सामाजिकता, नैतिकता, धार्मिकता यांसारख्या पवित्र विचारांची तुळस म्हणजे शिवबा, सर्व धर्म सहिष्णुतेचा अभिमान म्हणजे शिवबा, रयतेच्या जीवाचा रान म्हणजे शिवबा, कर्दनकाळी मराठ्यांना आलेली जाग म्हणजे शिवबा, त्या अफजल खानाची शिकार करणारा वाघ म्हणजे शिवबा, या देशावर आदर्श राजाची छाप म्हणजे शिवबा, या महाराष्ट्रातलं माणुसकी मोजण्याचं माप म्हणजे शिवबा, तुमचा, माझा आणि या अखंड हिंदुस्थानाचा बाप म्हणजे शिवबा. हे
इसवी सन 1645ला महाराजांना एक 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 मावळा जमा केला. प्रत्येकाच्या डोक्यावरून हात फिरवला, पाठीवरून हात फिरवला. तानाजी आला, इसाजी आला, बाची आले, जेदे आले, बांधाल आले, जाधव आले. सगळे मंडळी एकत्र जमा झाले. 400 पोरांची तुकडी माझ्या राजानं तयार केली. प्रत्येकाच्या हातामध्ये बेलभंडार दिला. पोरांना सांगितलं, पोरांनो, गड माझा, किल्ला माझा, मावळा माझा, जगल तर महाराष्ट्राच्या मातीसाठी आणि मरल तर महाराष्ट्राच्या मातीसाठी असा पण माझ्या राजानं तयार केला. आया बहिणीच्या पत्राला हात घालणाऱ्याचा हात कलम करण्यात येईल असा कायदा त्या काळात माझ्या राजानं काढला होता. आता काल परवा आळंदीमध्ये एक घटना घडली. 19 वर्षाच्या मुलीवर अत्याचार घडला. अरे त्या काळामध्ये जर हा कायदा आताच्या काळात लागू केला तर अत्याचार करण्याची धमक कोणामध्ये होणार नाही महाराज. त्या काळामध्ये रांजाच्या पाटलानं एका बाईच्या पदराला हात घातला तर रांजाच्या पाटलाचा चौरंगा करण्यात आला. आताच्या परिस्थितीमध्ये सुद्धा एखाद्या मुलीवर वाकड्या नजरेनं बघणाऱ्या माणसाचा सुद्धा चौरंगा करण्यात जर आला ना तर मला असं वाटतं या सरकारमध्ये आणि या महाराष्ट्रामध्ये कधी बलात्कार नावाचा विषय घडणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास फक्त ऐकण्यासाठी नाही, तो इतिहास अंमलात आणणं काळाची गरज आहे. काय प्रेम करीत होते मावळे राजांवर. अरे एक एक मावळा एवढा प्रेम करायचा, मरण्यासाठी मावळे तयार होते, मरण्यासाठी. एका मावळ्याच्या कोपरापासून हात तुटले. राजांच्या कानावर बातमी गेली, राज काल परवाची लढाई झाली बघा. आणि काल परवाच्या लढाईमध्ये एका मावळ्याच्या कोपरापासून हात तुटले. त्या मावळ्याला भेटायला जावं लागल. राजांनी 200-300 पोरांची तुकडी सोबत घेतली. त्या मावळ्याच्या घराकडे राजा निघाले आणि बघता बघता राजा मावळ्याच्या घरासमोर गेले. तर त्या घरासमोर गेल्याच्या नंतर मावळ्याच्या बापानं पाण्याचा तांब्या भरून घेतला. तो पाण्याचा तांब्या राजांच्या समोर उभा केला. राजानं पाणी घेतलं. त्या मावळ्याच्या बापानं बसायला राजाला घोंगडी टाकली. राजा घोंगडीवर बसले. हात तुटलेला मावळा राजांच्या समोर आला आणि ढासाढासा रडायला लागला. राजे काय म्हणले माहितीये? राजे म्हणले, अहो कशा पायी रडतायसा? तुमच्या डोळ्यामध्ये आसू चांगलं दिसत नाही. स्वराज्याच्या पालखीच्या खांदेकरी नव तुम्ही रडताय कशासाठी? हात तुटले म्हणून मला घोंगडी टाकता आली नाही म्हणून रडता की काय? हात नसल्यामुळे मला पाण्याचा तांब्या भरून देता आला नाही म्हणून रडता की काय? अहो रडता कशासाठी? हात तुटलेला मावळा काय म्हणला माहितीये? ओ राज, आमासने हात नाहीत म्हणून नाही रडत राज. अव राजा हात तुटल्यामुळे घोंगडी टाकता आली नाही म्हणून नाही रडत राज. अव हात तुटल्यामुळे पाण्याचा तांब्या भरून देता आला नाही म्हणून नाही रडत राज. अव राजा रडतोय या करता महाराष्ट्राचा जाणता राजा माझ्या घराच्या समोर आलाय, पण त्या राजाला मुजरा करण्यासाठी हातच शिल्लक राहिला नाही म्हणून रडतो. शिवचरित्र आपल्या गावातल्या प्रत्येक तरुण पोरांनी वाचलं पाहिजे. कीर्तनाला बसलेल्या प्रत्येक तरुण पुराला माझी विनंती, तुम्ही 10-10, 15-15 लाख रुपये सप्ताहाला खर्च करता ना. बरेचसे लोक कीर्तनाकडे टाइमपास म्हणून बघतात. बरेचसे लोक सप्त्याला आल्याच्या नंतर टाइमपास म्हणून बघतात. बरेचसे लोक टाळ वाजवणाऱ्या लोकांकडे टाइमपास म्हणून बघतात. पण माझी विनंती आहे तुम्हा सगळ्यांना, कीर्तनाला बसून एखाद्या पानसट विनोदाचे दातार काढण्यापेक्षा एखादा चांगला मुद्दा घरी घेऊन जाऊन घरामध्ये गेल्याच्या नंतर विचारामध्ये परिवर्तन करून गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घालण्याचा निर्णय ज्या दिवशी तुम्ही घ्याल त्या दिवशी तुमच्या गावानं 15 लाख रुपये खर्च केलेले सार्थकी लागल्याशिवाय राहणार नाही. कशासाठी तुम्ही 10-10, 15-15 लाख रुपये खर्च करता? कारण काय महाराज, सप्तामध्ये सप्ते करून जर बदलच होत नसेल माणसांमध्ये तर सप्ते करायचे कशाला? आम्ही रोज कीर्तनातून सांगतो पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घाला. पोरांनो वाढू द्या माझा टाइम, 1-5 मिनिटं वाढला तर, पण माझी विनंती आहे पोरांनो, पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घाला. बसलेल्या प्रत्येक आईवडिलांना विनंती माझी, लहानपणापासून तुमच्या लेकाला ज्ञानोबाराय तुकोबारायचं ज्ञान द्या. तुमच्या लेकीला लहानपणापासून जनाबाई शिकवा. लहानपणापासून छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, जिजाऊ मासाहेबांचे विचार त्यांच्या डोक्यात घाला. पुढच्या भविष्याच्या काळामध्ये पैसे कामाला येणार नाहीत माझ्या दादानो. भविष्यातल्या काळामध्ये तुमच्या लेकराच्या डोक्यामध्ये चांगले विचार जर असले ना तर तेच चांगले विचार तुमच्या लेकराच्या कामाला येणार आहेत. नाही तर पैशावाले अनेक माणसं आहेत पण आजही जेलमध्ये जाऊन बसावं लागलंय कारण विचार घाणेरडे आहेत. जाता जाता एक सांगून जातो, एखाद्या वेळेस तुम्हाला व्यसन करता असाल, तुम्ही कोणतंही व्यसन करत असाल, व्यसनापासून नक्कीच दूर राहण्याचा प्रयत्न करा.
पण इथं बसलेल्या प्रत्येक माणसाला माझी एक विनंती आहे, दादा तुम्ही कोणतं व्यसन करात असाल नसल करात मला काही माहीत नाही, पण तुम्ही व्यसन करत असताना दारूच्या चुकून सुद्धा नादाला लागू नका. कारण सांगू दादा, आमच्या डोळ्यासमोर दारू पिणाऱ्याचे संसार उद्ध्वस्त झालेले आम्ही पाहिलेले. रोज एका गावाला कीर्तनाला आहेत आम्ही, त्या गावाला गेल्याच्या नंतर त्या गावची परिस्थिती पाहिल्याच्या नंतर आमच्या लगेच लक्षात येते, दारू पिणाऱ्या माणसाचे संसार उद्ध्वस्त झालेले आम्ही आमच्या डोळ्यानं पाहिलेले आहेत. नेवासा नावाचा तालुका आहे, त्या नेवाशाच्या पलीकडे एक गाव आहे. 5 वर्ष झालं माझं त्या गावामध्ये कीर्तन होतं. दरवर्षी माझ्या कीर्तनाला एक श्रीमंत सावकार यायचा, गळ्यामध्ये सोनं असायचे, समोर येऊन कीर्तनाला बसायचा. 4 वर्ष समोर येऊन कीर्तनाला बसला माझ्या दादानं. 5व्या दिवशी सावकार 5व्या वर्षी मला दिसला नाही. मी गावात पाहणी केली, गावात पडताळणी केली, विचारलं की का सावकार माझ्या कीर्तनाला नाही. त्यावेळेस गावातल्या लोकांनी सांगितलं, महाराज सावकार आता आपल्यामध्ये राहिला नाही. मी विचारलं नेमकं झालं काय. गावातल्या लोकांनी मला सांगितल्यावर माझ्या डोळ्यातलं पाणी गालावर आलं. माझ्या दादानं, किती श्रीमंत होता सावकार, अरे 3 आकडी 7-12 होता, त्याचा 150 एकर जमीन होती, त्याला 100 खणाचे 2 सागवानी वाडे होते, घरामध्ये 200-300 गाई होत्या, 200-300 म्हशी होत्या, हाताखाली नौकर होते, चाकर होते. सावकार जर गावामधून जर दर्शनाला निघाला तर 10-5 माणसं मागा असायचे आणि 10-5 माणसं पुढे असायचे. एवढा श्रीमंत होता. एवढंच नाही आई, एखाद्या गरीबाच्या मुलीचं लग्न असलं ना आणि तिचा बाप जर सावकाराला पैसे मागायला गेला ना तर सावकार काय म्हणायचं माहितीये, अरे तुझ्याकडे जर पैसे नसतील ना तर तू एक काम कर, तुझ्या पुरीचा मांडव माझ्या दारात टाक, तुझ्या पुरीचं कन्यादान मी करतो. असे गावातल्या 32 गोरगरीब पोरींचे लग्न त्या सावकाराला लावून दिले होते. एवढा चांगला सावकार होता. 4 वर्ष माझ्या कीर्तनाला माझ्या समोर बसला, 5व्या वर्षी मला दिसलं नाही. मी विचारलं का, तपासाअंती कळालं मला की सावकाराची भविष्यात संगत बदलली होती. एक दिवशी सावकाराला गाडीमध्ये घालून गावातले 4-5 टुकार पोरं लग्नाला चालले. सावकाराचं वय होतं 38 आणि लग्नाला जात असताना एका धाब्यावर गाडी उभा केली आणि ज्या धाब्यावर गाडी उभा केली त्या धाब्यावर सगळ्यांना दारूची बॉटल घेतली आणि सावकाराला मात्र थम्सअपची बॉटल घेतली, कारण सावकार दारू पित नव्हता. पण त्यातल्याच एका जणानं दगा केला, थम्सअपच्या बॉटलमध्ये दारू टाकली आणि सावकाराला दारू पाजली. महाराज बरं, सावकाराला दारू पाजली, त्या दिवशी सावकाराला दारूची लत लागली. तिथून पुढे सावकार दारूच्या आहारी गेला. सावकाराची कुटुंबाची परिस्थिती पाहाल तर सावकाराच्या कुटुंबाची परिस्थिती 32 वर्षाची त्याला सुंदर देखणी बायको आहे, 3 वर्षाचा एक मुलगी आहे आणि 7 वर्षाचा एक मुलगा आहे त्या सावकाराला. सावकार एवढा दारूच्या आहारी गेला की सकाळी उठल्या बरोबर सावकार दारूनं तोंड धुवायला लागला. तेवढ्यावर थांबला नाही आई. एक दिवशी दारूमध्ये मद्यधुंद असणारा सावकार जुगाराच्या डावावर बसला आणि बघता बघता जुगाराच्या डावावर एक पत्ता उडवायला लागला, पैसे उडवायला लागला आणि बघता बघता संपूर्ण जवळचे पैसे संपून गेले. आजपर्यंत त्याच्या तुकड्यावर जगणारी लोक त्या डावावर बसलेली होती. काय म्हणली माहितीये, हे सावकारा, अरे उठ या डावावरचा, लायकी नसली तर डावावर बसायचं नाही, लायकी नसणाऱ्या माणसाने आमच्यात उठायचं नाही, उठ. सावकाराच्या इथं लागलं. सावकार काय म्हणला माहिती, अरे आजपर्यंत माझ्याच तुकड्यावर जगलात तुम्ही, अरे आजपर्यंत मी पैसे खर्चले आणि तुम्ही दारू पिलात, अरे आजपर्यंत माझ्या जीवावर जगलेले तुम्ही आज माझी लायकी काढता, विसरू नका पठ्ठ्याला 3 आकडी 7-12 आहे. आणि साहेब दारूच्या नशेत होश निघून गेला त्याचा आणि त्या सावकारानं 150 एकर जमिनीतला एक तुकडा जुगारावर लावला. महाराज बघता बघता 1चा 10, 10चा 20, 20चा 30, 50, 70, 80, 100, 125, 150 एकर जमीन संपून गेली सावकाराची. होत्याचं नव्हतं झालं. 100 खणाचे 2 वाडे होते तेही डावाव लावून टाकले. रस्त्यावर आला त्याचा संसार.
दारूमध्ये मद्यधुंद असणारा सावकार प्रचंड दारू प्यायला लागला आणि बघता बघता एक दिवशी सावकाराच्या संसाराचं होत्याचं नव्हतं झालं, राख रांगोळी झाली होती सगळी आणि बघता बघता दारूच्या नशेमध्ये शरीर सडलं, लिव्हर फुटलं आणि एक दिवशी सावकाराचा मृत्यू झाला. कीर्तनाला बसलेल्या माणसानं एवढं उदाहरण घरी घेऊन जा. माझ्या दादानं रस्त्यावर आलं त्याचं 3 वर्षाचं लेकरू, रस्त्यावर आली त्याची 32 वर्षाची देखणी बायको आणि रस्त्यावर आली त्याची 7 वर्षाचा एक मुलगा आणि 3 वर्षाची मुलगी. ज्यावेळेस सावकाराचा अंत्यविधी करायचा होता ना, त्यावेळेस सावकाराच्या खिशामध्ये एक दमडी नव्हती, रुपया राहिला नव्हता शिल्लक. गावातली लोक सगळे जमा झाले आणि सगळ्यांना गाव वर्गणी केली आणि गाव वर्गणी केल्यावर सावकाराचा अंत्यविधी पार पडला. अंत्यविधी पार पडल्याच्या नंतर त्या वर्गणीतून जे काही पैसे उरले होते त्या पैशामधून सावकाराच्या बायकोला एक 10 बाय 10चा सपर ठोकून दिलं. पत्याचं नव्हतं झालं, राणीसारखी राहणारी बायको साडीचा फाटलेला पदर घेऊन 10 बाय 10च्या सपरामध्ये राहायला लागली. 10 बाय 10च्या सपरामध्ये बायको राहायला लागली. आपल्याकडे माणूस मेल्याच्या नंतर त्याच्या घरी आपण भाकरी घेऊन जात असतो बघा, कडू घास काढला म्हणतात त्याला. तसं सावकाराच्या घरी सुद्धा लोक भाकरी घेऊन गेले माझ्या दादानो. आणि भाकरी घेऊन गेला, 1 दिवस गेले, 2 दिवस गेले, 3 दिवस गेले, पण 4थ्या दिवशी सावकाराच्या घरी कुणी आलं नाही. आई 4थ्या दिवशी दुपारच्या टायमिंगला सावकाराच्या बायकोनं, सावकाराच्या थोरल्या पोरानं, 7 वर्षाच्या पोरानं काय म्हणला माहिती? ए आई, आई मला भूक लागली ग. फाटलेला पदर सावकाराच्या बायकोनं सारला आणि फाटलेला पदर सावरत सावरत टोपल्याकडे गेली. टोपलं उचकलं तर काल परवाचे शिळे तुकडे होते, गरम पाण्यामध्ये भिजवले, मीठ टाकलं, मिठामध्ये भिजवलेले तुकडे त्या पोराला खायला दिले. तोही दिवस निघून गेला. 5वा दिवस उघडला माझ्या दादानं आणि 5वा दिवस उजडल्यावर 3 वर्षाची पोरगी पुढे आली काय म्हणली माहितीये? हे आई, आई माझ्या पोटात दुखतंय ग. 3 वर्षाची पोरगी म्हणली आई माझ्या पोटात दुखतंय ग. आई म्हणली कसं सांगू बाळा तुला, पोटात नाही दुखत तुझ्या, तुझं पोट भाकर मागत असेल, पण भाकर नाही रे लेकरा तुला द्यायला. 7 वर्षाचा पोरगा पुढे येऊन म्हणला ए आई अगं काहीतरी कर ना, भूक लागली आम्हा दोघा बहीण भावाला. पोरांच्या चेहऱ्याकडे बघून त्या सावकाराची बायको फाटलेला पदर सावरत सावरत गावातल्या एका किराणा दुकानाकडे गेली. किराणा दुकानदाराला काय म्हणली माहितीये? ए दादा थोडस दे रे खायला काहीतरी. 2 चिमणे पोरं वाट बघतात रे घरी माझे. अरे माझ्या घरामध्ये माझा नवरा होता तोपर्यंत राणीसारखी राहत होते मी, पण अवस्था आहे, परिस्थिती आली माझ्यावर, दे ना काहीतरी दादा, तुझ्या घरचे भांडे धुईल, तुझ्या घरचे कपडे धुईल, काहीतरी मदत कर. तो दुकानदार काय म्हणला माहितीये? ए बाई अगोदरच तुझा नवरा 50,000 उधारी बुडून मिळालाय, अजून थोबाड तोंड घेऊन वर आलीस नाही का आजारी चालती हो. तिला असं वाटत होतं गावाच्या शेजारी एक विहीर आहे, जावं त्या विहिरीत आपला जीव देऊन टाकावा की काय. पण 2 चिमणे पोरं वाट बघत होते म्हणून पोरांसाठी आई निघाली. पोरांनी लांबूनच आईला पाहिलं. सपराच्या बाहेर पोरं उभा होती आणि पोरं काय म्हणली माहिती? एकामेकाला बोलायला लागली. ते बघ आपली आई आली, आपल्या आईनं काहीतरी आणलं असेल आपल्याला. आई लांबच होती तर बरंच ही लहान लहान लेकरं जवळ जवळ गेली ना आईच्या कमरेला मिठी मारली. काय म्हणली माहितीये? ए आई काय आणलं ग खायला? आई काय म्हणली माहितीये? ए लेकरांनो या गावात माणूस म्हणून आपल्याला जगता येणार नाही पोरांनो, कुठंतरी जाऊन जीव दिल्याशिवाय पर्याय नाही. 7 वर्षाच्या पोराच्या कपाळाला हात लावलं तर पोरगा सनसनून तापलेलं होतं. 7 वर्षाच्या पोराला दवाखान्यात न्यायला रुपया शिल्लक नव्हता. आई काय म्हणली माहितीये? ए पोरा लय ताप आली र तुला. अरे पण घरची परिस्थिती किती भयानक आहे, चिमणी घरामध्ये येऊन कोकून गेली तरी दाना खायला नाही, एवढी भयानक परिस्थिती आहे. मग केलं काय? आई ती आई असते. आईनी पदर फाडला साडीचा, वल्या कपड्यामध्ये पदर बुडवला, पोराला झोपवलं, त्याच्या डोक्यावर पदर टाकला. 3 वर्षाची पोरगी पुढे आली काय म्हणली माहितीये का? ए आई काय झालंय का आपल्या दादाला? आई काय म्हणली माहितीये का? पोरी दुखतंय का आपल्या दादाचं? पोरगी म्हणली आई आपला दादा मरणार तर नाही ना? आई म्हणली ये लेकर का ग असं बोलते? अगं उद्या हाच मोठा होऊन आपल्याला खायला आणणार आहे, उद्या हाच मोठा झाल्यावर आपलं काम करणार आहे. पोरगी काय म्हणली माहितीये? काळजात घर करण्यासारखं एक वाक्य बोलली पोरगी.
पोरगी म्हणली नाही ग आई, लय दिवस झालं पोटामध्ये काही नाही. पण होय ग आई, आपला जर दादा मेला तर लोक आपल्याला भाकरी आणतील ना. ए आई, ज्या दिवशी माझा बाप मेला त्या दिवशी लोकांना भाकरी आणल्या ना ग. आई तसं भूक लागली ग मला, दादा मेल्यावर लोक भाकरी आणतील ना आई आपल्याला. सांगा माझ्या दादानं, 3 वर्षाच्या लेकराला मरण तरी कळतंय का हो? पण 3 वर्षाचं लेकरू पोटाच्या भुकेसाठी बाप जसा मेला, जसं लोकांनी भाकरी आणल्या तसं दादा मेल्यावर सुद्धा लोक भाकरी आणतील ना. ही अवस्था एका सावकाराच्या घरची झाली. कीर्तनाला जमलेल्या प्रत्येक माणसाने माझं एवढं वाक्य घेऊन घरी जा. दादा हो, तुम्ही दारूमध्ये मेल्याच्या नंतर तुम्ही एकटे मरत नाही रे. दारू पिल्याच्या नंतर तुमच्या बायकोची इज्जत मरते. दारू पिल्याच्या नंतर तुमचे लहान लहान लेकरं बाळ मरून जातात. दारू पिल्याच्या नंतर तुमची प्रतिष्ठा मळते. दारू पिल्याच्या नंतर तुमच्या बापाची मान समाजात खाली होते. दारू पिल्याच्या नंतर तुमच्या सासरवाडीमध्ये तुमच्या बायकोची इज्जत कचरा होऊन जाते. म्हणून दारूच्या नादी कधी लागू नका. जीवन जगत असताना सुंदर जीवन जगा. जीवनामध्ये अत्यंत गोड पद्धतीने जीवन जगायला शिका. एवढे सुंदर सगळी महाराज मंडळी आपल्या गावामध्ये इथं उपस्थित आहे. इथून पुढे तुम्हाला 3 दिवस उपस्थित राहणार आहेत. इथून पुढे तुम्हाला सप्ताह संपेपर्यंत, समारोपापर्यंत ही सगळी राहणार आहे. मंडळी, या मंडळीची सगळ्यांना कदर करा. गायनाचार्याची, वादनाचार्याची योग्य किंमत करायला शिका. आपल्या गावाला तर या भूमीमध्ये विष्णू महाराजांसारखं रत्न जर आपल्या भूमीमध्ये जन्माला आला असेल तर मला असं वाटतं आपण सगळ्या गावकऱ्यांनी सुद्धा आपल्या माणसाची योग्य किंमत केली पाहिजे. एक सांगू तुम्हाला, एक सांगतो तुम्हाला, माझं कीर्तन झालं, माझं संपवतं कीर्तन. योग्य माणसाची तुम्ही योग्य किंमत केली नाही तर तो माणूस अंतकरणामधून तुटल्याशिवाय राहत नाही. एका गुराख्याकडं एक गुराखी गुरं सांभाळत होता आणि गुरं सांभाळत असताना त्या गुराख्याला एक हिरा सापडला. दादा त्यानं हिरा घेतला आणि त्याच्याकडे एक गाढव होतं. त्या गाढवाच्या गळ्यामध्ये तो हिरा बांधला. एवढंच नाही, तो गाढवाला रोज आंघोळ घालायचा आणि त्या हिऱ्यानं गाढवाला घासायचा. एक दिवशी त्याच जंगलातून एक रत्नपारखी चालला होता. रत्नपारखी पुढे चालत असताना त्याची नजर त्या गाढवाच्या गळ्यात बांधलेल्या हिऱ्यावर पडली. त्यानं ओळखलं की हा अनमोल किमतीचा हिरा गाढवाच्या गळ्यात काय करतोय. त्याच्या लक्षामध्ये आलं. तो जवळ गेला. काय म्हणला माहितीये, ए गुराख्या, त्या गाढवाच्या गळ्यात बांधलेली वस्तू मला देऊन टाक रे, तिची तुला 10 रुपये किंमत देतो. गुराख्याला आनंद वाटला. गुराखी म्हणला, अरे फुकट मिळालेली वस्तू मला, तिची 10 रुपये किंमत द्यायला लागला हा माणूस. प्रचंड आनंद वाटला. गुराख्यानं 10 रुपये घेतले आणि रत्नपारख्याच्या हातामध्ये गाढवाच्या गळ्यातला हिरा सोडला आणि देऊन टाकला महाराज. रत्नपारख्यानं हिरा हातात घेतला. रत्नपारखी 4 पावलं पुढे चालला. रत्नपारख्याच्या हातातला हिरा 4 पावलं चालल्याच्या नंतर फुटून गेला. रत्नपारखी त्या हिऱ्याला प्रश्न विचारत होता, ए हिऱ्या, अरे आतापर्यंत तू गाढवाच्या गळ्यात होता, जिथं तुझी जागा नव्हती त्या गाढवाच्या गळ्यात तुला बांधलं होतं तर तू सुखी होता, आणि आता मी तुला योग्य जागेवर घेऊन चाललोय तर तू का फुटलास, कशासाठी दुःखी झालास, दे ना मला उत्तर. त्यावेळेस हिऱ्यानं दिलेलं उत्तर फार सुंदर आहे. हिरा म्हणला, मालक, आतापर्यंत मी गाढवाच्या गळ्यात होतो, मी सुखी होतो कारण त्या गाढवाला माझी किंमत कळाली नव्हती. पण आज मी दुःखी याच्यासाठी आहे, तुम्हाला माझी किंमत माहीत असून सुद्धा तुम्ही माझी योग्य किंमत केली नाही, याचा मला प्रचंड दुःख वाटलं. अनमोल किंमत आहे माझी, पण तुम्ही 10 रुपये किंमत केली, याचं मला प्रचंड दुःख वाटलं. अंतकरणातून तुटलो आणि म्हणून मी फुटून गेलो, याचं मला प्रचंड दुःख वाटलं. योग्य माणसाची योग्य किंमत जर तुम्ही केली नाही ना, माणूस तुमच्या तोंडावर काही बोलणार नाही, पण अंतकरणामधून माणूस तुटल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपली ही सगळी मंडळी गुणवान मंडळी या ठिकाणी आहे. सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. पुनश्च एकदा काही चुकलं असेल तर माझं मला परत करा. जे काही चांगलं असेल ते नक्की घरी घेऊन जाण्याचा प्रयत्न करा.